लग्न होण्यापूर्वीच विचारतात कुठे राहणार आहे, नोकरी कसली करताय. दिवस उलटलेत आता. जेवढा पोरींची शोषण केली पोराने, आत्ता पोरगीने बदला घ्यायला सुरुवात केली. तिचाही अतिरेक काही कमी नाही बरं का. आता ती विचारते आहे का सरकारी नोकरी. मग सरकारी नोकरी आहे म्हटल्यानंतर जमीन किती आहेत म्हणते. आता सरकारी नोकरी आहे ना, एकदा विचारलाय ना सरकारी नोकरी आहे का. आहे. नाही आता शेती पण पाहिजे. शेती आहे तर बागायती आहे का. मग तू काय बांगलायला जाणार, काय पेरायला जाणार, कापायला जाणार नाही. कुठेही नाही जायचं, पण सगळे पाहिजे. म्हणजे जेवढा पोराने केला होता एवढी शेकडो वर्षात, पोरीने आता 10 वर्षात घाईलाच आणले पोरांना. एवढा करून किती दिवस टिकतात. तेवढीच वर्षभर. वर्षभरात तुझा तुझ्याबरोबर, माझा माझ्याबरोबर. आणि खेद सुद्धा नाही. आपण लग्न केलं आणि मोडला ह्याचा खेद सुद्धा कोणाला नाही. ना मुलाला खेद, ना मुलीला खेद. का. हे 2 वाळलेले झाडं एकत्र केलेले, ते वाकणार कोणत्यात. जरा वाकवायला गेले की मोडतेच. वाळलेलेच आहे तो दोन्ही, आणि त्या वयातच केलेले. आता 30-35 केल्यानंतर काय होणार. राज्य होण्याचे दिवस आहेत ते. पूर्वी बघा 12-14 वर्षात लग्न व्हायचं, आणि एक पोरगा झाला की तिचं 30-35 होईपर्यंत ती आजी व्हायची. आता आमच्यात आजी आता लग्न जातात 40 पर्यंत व्हायला लागले. का. अजून मनासारखा भेटला नाही, मनासारखा भेटला नाही. मनासारखा काय भेटणार आहे. मनाला जरासा ॲडजस्ट करायचा असतो. मुलांनी थोडासा, परिस्थिती फारसं बदलता येत नाही, मनस्थिती बदलता येतो. थोडंसं समजून घ्यायचं असतो. समजून घ्यायला पाहिजे. समजून घेऊन संसार करायला पाहिजे.